प्रभाग क्रमांक 26 मधून मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे. इच्छुक होण्याची कारणं मी पाहिली, की मी माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून मी महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 26 ड प्रभाग या ठिकाणी काम करत आलो. काम करत असताना मला बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या, की म्हणलं माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे आपण कामं करू शकत नाही. याला आपल्याला महानगरपालिकेच्या कोणत्यातरी पदावरती येऊन आपल्याला थांबलं पाहिजे. जेणेकरून आपण ह्या प्रश्नांना वाचा फुटू शकू. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. प्रभाग क्रमांक 26 मधला जो काही प्रामुख्याचा जो विषय आहे, तर काय अडचणी आहेत या प्रभागात? प्रभाग क्रमांक 26 यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहिला, तो पाहण्यात आला माझ्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून. जेणेकरून अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीसाठी तर सगळेच धावतात, पळतात, आश्वासनं देतात. पण मी माहिती अधिकार, हर घर झेंडा, त्याचप्रमाणे हर घर माहितीचा अधिकार पोहोचवण्याच्या माध्यमातून मला महानगरपालिकेत येणं गरजेचं वाटलं आणि त्या अडचणीच आहेत. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत टॅक्स रूपी कर देतो आणि तो मालक आहे. मालकाला त्यापासून वंचित ठेवले. त्यामुळं आपण हे काम केलंच पाहिजे. निवडणुकीला समोर जात असताना आपल्या समोर काय आव्हानं असतात? निवडणुकी समोर जात असताना मला आव्हानं तर भरपूर आहेत, पण मला आव्हानं दिसत नाहीत. ती मला माझा अनुभव आहे, की ह्याच्यातून मी मार्ग काढेलच. कारण का माहिती अधिकार हा एवढा मोठा शस्त्र बाबासाहेबांनी मला दिलेलं आहे. त्यामुळे मला भीती वाटत नाही, की खूप अडचणी येतात काय येते. कुठल्या पक्षाकडनं आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात? मी वंचित आघाडीमधून इच्छुक आहे. का बरं वंचित आघाडी निवडण्याचं कारण काय? कारण बाबासाहेबांच्या पुतणे नातू यांच्या माध्यमातून मला काम करायचं. कारण माझं आडनाव कांबळे, मी प्रॉपर बौद्ध समाज असल्या कारणाने बाबासाहेबांना एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्यावर काम करण्याची मला संधी मिळेल. त्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झालेलो आहे. या ठिकाणी आपण सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसावा असं जपणे करण्यासाठी प्रभागाची निवडणूक लढण्यास समोर जात आहात. परंतु या प्रभागामध्ये सर्वच जाती धर्माचे मतदार या प्रभागात राहतात. मग यांच्या समोर आपण ज्या मतदार राजांना मतदान मागण्यासाठी जात असताना काय नेमकं आव्हान मतदारांना करणार? संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत आणि संविधानाला जे मानतात लोक त्या सर्वांसाठी न्याय तर दिलेलाच आहे संविधान. त्याप्रमाणे मी काम करून सुद्धा सर्वांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. या बाबतीत काही बाळासाहेब किंवा अनिता देशमुखांशी काही बोलणं झालेलं आहे का तुम्हाला उमेदवारी द्यायचं? बाळासाहेबांची परवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सभा झाली. त्या सभेमध्ये मला त्यांनी पिंपरी चिंचवड मधून सत्कार समारंभ घेतला होता, की जेणेकरून प्रभाग क्रमांक 26 मध्ये तुम्हाला उमेदवारी अर्ज आम्ही देऊ इच्छितोय. तुमच्या कामाचे आरसा त्यांनी पाहिलेला आहे. निवडणूक लढत असताना या निवडणुकीला तुम्ही समोर जातात. तुम्ही असं काय काम केलं की तुम्हाला निवडणूक लढवायची इच्छा झाली? सर्वप्रथम मी पिंपरी मधून सह्यांची मोहीम घेतली. जेणेकरून 275 लोकांच्या मी सह्या घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर त्या समस्या सर्वात जास्त मला त्यांच्या संरक्षणासंदर्भात दिसल्या. मुलींचे संरक्षण आलं, ज्येष्ठ नागरिक त्यांना संरक्षण आलं, मुलं व्यसनी व्हायला लागली. मग म्हटलं की आपण पोलीस चौकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला लोकांनी निवडून का द्यावं? लोकांनी मला निवडून यासाठी द्यावं, जेणेकरून त्यांना हक्काचा माणूस मिळेल आणि हक्काचा माणूस माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काम करून देईल. कारण माहिती अधिकार कायदा असाच आहे की जेणेकरून तिथं फसवणूक होत नाही, भ्रष्टाचार होत नाही. आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातूनच काम केली पाहिजे. काय नाव आहे? सॉरी, परिचय परिचय द्या. माझं नाव आहे अमित शैला.